नमस्कार. कालच्या ॲनालिसिसमध्ये आपण बघितलं होतं की पाठीमागे एक खूप शार्प फॉल आला होता आणि मी तुम्हाला काल गोष्टीसाठी सतर्क केलं होतं की मार्केटमध्ये आज अगेन एक शार्प फॉल येऊ शकत नाही, कारण की मार्केट कधीच डायरेक्टली फॉल करत नाही किंवा वरती जाताना पण मार्केट कधीच वरती जात नाही. त्याला इन बिटवीन कॉन्सोलिडेशन किंवा प्राइस ॲक्शन बनवावी लागते आणि आज तेच झालं. मार्केट 22,000च्या राऊंड नंबर लेवलवरती मार्केटने आज सपोर्ट घेतलेला दिसतोय. म्हणजेच मार्केट आता या ठिकाणी कॉन्सोलिडेशन करत आहे. आता होऊ शकतं मार्केट काही दिवस ते कॉन्सोलिडेशन करून वरच्या साईडला ब्रेकआउट देईल किंवा खालच्या साईडला ब्रेकडाऊन देईल. आता ते ॲक्च्युअली प्लॅन ऑफ ॲक्शन काय असलं पाहिजे ते आपण डिस्कस करूयात. आता जर तुम्ही पाठीमागे बघितलंच तर एका या पॉईंटपासून मार्केटमध्ये आपल्याला शार्प सेलिंग बघायला भेटलेली आहे. त्याच्यामुळे हा जो पॉईंट आहे ना 22,200च्या आसपासचा, हा लक्षात ठेवावा. जर 22,200च्या वरती मार्केट निघालं देन अगेन कॉल साईडसाठी आपण 1:2 किंवा 1:3 साठी रिस्क रिवॉर्ड प्लॅन करू शकतो. आणि इन केस समजा उद्या मार्केटने याच ठिकाणी कन्सोलिडेशन करून जर 12:30 1-1:30 वाजता जर खालच्या साईडला ब्रेकडाऊन दिला देन अगेन आपल्याला खालच्या साईडला एक शार्प फॉल बघायला भेटू शकतो. पण हे इझिली पॉसिबल नाही. त्याच्यामुळे मार्केट आता थोडासा टाइम घेईल, या ठिकाणी कन्सोलिडेशन करेल आणि त्याच्यानंतर आपली डायरेक्शन सेट करून मार्केट एकतर वरच्या साईडला जाईल किंवा खालच्या साईडला जाईल. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे, जेव्हा पण मार्केट एक शार्प फॉलमध्ये येतं तर मार्केट डायरेक्टली वरच्या साईडला रिकवर करत नसतं. तो काहीतरी पॅटर्न बनवत किंवा प्राइस ॲक्शन बनवत मार्केट वरती जात असतं. जरी मार्केटला 22,000पासून सपोर्ट घेऊन जरी वरती जायचं असेल तर मग इथे टाइम टेकिंग प्रोसेस आहे वरच्या साईडला जाण्यासाठी. आणि जर खालच्या साईडला येणार तर मार्केट फास्ट येणार. मग आता वरच्या साईडला जाताना सगळ्यात महत्त्वाचं आहे मार्केट टाइम घेत घेत वरती जात आहे. त्याच्यामुळे तुमचा जो रिस्क रिवॉर्ड प्लॅनिंग आहे तो कमी असला पाहिजे, जेणेकरून तुमचे स्टॉप लॉसेस कमी हिट होतील आणि टार्गेट हिट होण्याची प्रोबॅबिलिटी ऑटोमॅटिकली वाढू शकते. आता येऊया आपण सेन्सेक्सवरती आणि सेन्सेक्समध्ये पण डिस्कस करूया की काल प्लॅन ऑफ ॲक्शन काय होता आणि आज काय असला पाहिजे. तर हे बघा, माझ्यासमोर सेन्सेक्सचा चार्ट ओपन आहे. फक्त प्रॉब्लेम आहे की ते झाला की मार्केटने 73,000ला सपोर्ट घ्यायच्या ऐवजी या ठिकाणापासून खालची 200 पॉईंटची रॅली केली. देन अगेन जेव्हा ही 200 पॉईंटची रॅली केली मार्केट परत याच झोनमध्ये कंटिन्युअसली ट्रेड करत राहिलं. अगेन ज्याने ते डब्ल्यूला ट्रेड केलं असेल त्यांना अगेन 1:1 किंवा 1:2 रिस्क रिवॉर्ड भेटलेला असावा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता मार्केट सेंटरमध्ये कन्सोलिडेशन करत आहे. जरी मार्केटने वरच्या साईडला मोमेंटम दिला तर लगेच वरच्या साईडला त्याला 73,500चा एक रेजिस्टन्स आहे आणि खालच्या साईडला लागेन 72,800च्या आसपास एक सपोर्ट आहे. अशा प्रकारे जरी तुम्हाला कोणत्याही साईडला रॅली भेटली तर अगेन रिस्क रिवॉर्ड मी परत सांगतोय की मोर दॅन 1:1 किंवा 1:2 पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे नाही. आणि जर मार्केटने 72,800च्या एक खालती क्लोजिंग दिली, इथले बाहेर CSL हिट व्हायला लागले तर अगेन 200 पॉईंटची रॅली आपल्याला 72,645 पर्यंत कॅप्चर करता येते. आणि वरच्या साईडला पण मी फुल क्वांटिटीने बुलिश नाही होणार, पण अजूनही मार्केटमध्ये बेरिशनेस आहे तर थोडासा रिस्क रिवॉर्ड मी वरच्या साईडला कमी ठेवील आणि क्वांटिटी पण त्या हिशोबानुसार मॅनेज करेल. त्याच्यामुळे लक्षात राहू द्या, डाऊन साईडला माझी फुल क्वांटिटी असेल, अप साईडला कमी क्वांटिटी असेल. डाऊन साईडला लगेच उद्या फॉल येऊ शकणार नाही, त्याच्यामुळे मार्केटला एक कन्फर्मेशन देऊ द्या. थोडीशी पेशन्स ठेवून वाट बघा. जर आपल्याला कन्फर्मेशन भेटलं तर मी लगेच टेलिग्राम चॅनलवरती अपडेट करेन. आणि त्याच्यामुळे टेलिग्राम चॅनलला फॉलो करायचं विसरू नका, कारण की तुमचे जे हे इम्पॉर्टंट अपडेट्स असतात मी टेलिग्राम चॅनलवरती देत असतो. फक्त एकच लक्षात ठेवा, वरच्या साईडला मोमेंटम आला रिस्क रिवॉर्ड व्यवस्थित प्लॅन करा. खालच्या साईडला एवढा लवकर मोमेंटम येणार नाही, जरी आला तरी मी टेलिग्रामवरती अपडेट करेन. प्लस तुमच्या ज्या खालच्या ज्या लेवल्स आहेत त्या पण मी टेलिग्राम चॅनलवरती अपडेट करेन. त्याच्यामुळे टेलिग्राम चॅनलला फॉलो करायचं विसरू नका. तर बस मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. आपण जे ॲनालिसिस करतोय त्याप्रमाणे निफ्टी 50 सेन्सेक्स ट्रेड करत आहे. त्याच्यामुळे लक्षात घ्या, आपलं ॲनालिसिस जरी 80% बरोबर येत असलं तरीही या 80%मध्ये प्रॉफिट्स कमवणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. कारण की होऊ शकतं की आपलं ॲनालिसिस 20% वेळेस फेल ठरू शकतं, पण हे जे 80% वेळेस मी प्रॉफिट्स करतोय या ॲनालिसिसप्रमाणे ते मला मेंटेन करता आले पाहिजेत. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, जेव्हा पण ॲनालिसिस बरोबर असतं तेव्हा प्रॉफिट्स जे अचीव होतात ते चांगले अचीव करा. आणि जेव्हा पण तुमचं ॲनालिसिस चुकतं किंवा एखादा ट्रेड लॉसमध्ये जाते तेव्हा लॉसेस छोटे करा, जेणेकरून इन द एंड तुमच्याकडे एक चांगला प्रॉफिट शिल्लक राहतो. तर बस मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.